रोहा तालुक्यातील बहुजन बौद्ध समाज, राजकीय पक्ष, सामाजिक धार्मिक संघटना आणि संस्थांकडून तहसीलदार रोहा यांच्यामार्फत सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले। रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील बौद्ध समाज, बहुजन राजकीय पक्ष, सामाजिक धार्मिक संघटना आणि संस्थांकडून चर्मकार महासंघ कोकण दीपिकाताई चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश तिवारी तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वकील अनिल मिश्रा या दोन्ही वकिलांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रोहा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आले। यावेळी रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनाही देण्यात आले। तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देतेवेळी उपस्थितांकडून जय भीम, जय शिवराय, बाबासाहेब आंबेडकर की जय या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून गेले। या तालुक्यातील बहुजन बौद्ध समाज, राजकीय पक्ष, सामाजिक धार्मिक संघटना आणि संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। आज आपण इथे सर्व बहुजन समाज, विविध पक्षातील संघटनेचे सर्व माध्यमातून सगळेच आमचे पक्षातील सर्वच लोकप्रतिनिधी आज आम्ही जो काही प्रकार घडला आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, परंतु आज आपण जे विद्याचं मंदिर मांडतो, जिथे विद्याचं शिक्षण मिळतं आणि आपल्याला जे विद्या म्हणजे मंदिर, ज्या मंदिरात आपल्याला न्याय मिळतो, अशा मंदिरात एका वकिलाने जो काही कृत्य केलेलं आहे तो निषेधार्थ कृत्य आहे आणि ह्या कृत्याचा आपण बघितल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा निषेध करायचा एवढं संविधान आपल्याला सर्व सांगतं। संविधान आज भारताची राज्यघटना लिहिलेली हे संविधानाच्या मार्फत चालते आणि ह्या संविधानावर कोणालाही अधिकार नाही आहे की असं हे, कारण त्या संविधानाच्या माध्यमातून जे वकील क्षेत्रामध्ये काम करतात ते संविधानाच्याच माध्यमातून त्या वकिला क्षेत्रापर्यंत पोहोचलेत आणि ते आपल्या देशामध्ये नुकतीच एक लोकशाहीवर आघात करणारी, भारतीय संविधानाच्या तत्वांची पायमल्ली करणारी घटना घडलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती यांच्या दिशेने यांच्या अंगावरती एका माथेफिरू देशद्रोही राकेश किशोर नावाच्या उर्फ तिवारी नावाच्या वकिलाने त्यांच्यावर बूट फेकून मारला। ही साधीसुधी घटना नसून ही या देशामध्ये फार मोठी एक दहशतवादी देशद्रोही असं हे कृत्य आणि घटना आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये दुसरी एक घटना घडलेली आहे की ग्वालियर, मध्य प्रदेश या ठिकाणच्या ग्वालियर हायकोर्टामध्ये वकिली करत असलेला माथेफिरू देशद्रोही दहशतवादी वकील अनिल मिश्रा नावाच्या वकिलाने महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये अपमानजनक अशी टिप्पणी केलेली आहे। त्याचा निषेध करण्यासाठी असं संयुक्तरित्या या ठिकाणी आपल्या रोहा तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील पक्ष संघटना, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था यांच्या माध्यमातून आज माननीय तहसीलदार यांच्याद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांना एक निवेदन सादर करण्यात येत आहे। या निवेदनाच्या वेळी या ठिकाणी उपस्थित असणारे रोहा तालुका बहुजन पंचायतचे अध्यक्ष विकास शिंदे आणि आदरणीय या ठिकाणी चिपळूणताई या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत चिपळूणताई आणि आज या ठिकाणी जो निवेदन सादर केलं आहे या तहसील ऑफिसला आणि प्रांत ऑफिसच्या माध्यमातून, तर मी त्यांची नावं घेत नाही, त्या हरामखोरांचं नाव घ्यायची त्यांची लायकी नाही आहे। त्या हरामखोरांचं नाव घ्यायची त्यांची लायकी नाही आहे की ज्यांनी CJS गवई साहेबांवर जे चप्पल बूट फेकायचं काम केला, न्याय देत असताना, न्याय मंडळात उपस्थित असताना त्यांनी जो काम केलं, अतिशय घाणेरडं कृत्य केलं आहे, ते आपण बोलू तेवढी त्यांची हे कमी आहे। त्यांनी त्याची लायकी दाखवून दिलेली आहे, म्हणून त्याचं नाव न घेता आपण ह्या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। आणि ज्या आपण ग्वालियरला ज्या वकिलांनी त्याचं देखील नाव घ्यायची त्याची लायकी नाही आहे, तर त्यांनी देखील आज बाबासाहेबांच्या बद्दल त्यांनी अपशब्द काढलेले आहेत। त्याचा निषेध देखील विविध संघटने पक्षांनी एकत्र येऊन त्याच्या घरावर मोर्चा काढला आणि लाखो संघटना त्या ठिकाणी उपस्थित राहून त्याचा समाज घेतलेला आहे। तर हा समाज आपण अशा पद्धतीने जागृत ठेवून अशा होणाऱ्या आता ही पिल्लू सोडले जात आहे समाजामध्ये, ते निर्माण करण्यासाठी आज जातीवाद घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। याचा आपण सर्व विचार केला पाहिजे। सर्व संघटना, सर्व पक्ष, सर्व बहुजन पक्ष, 18 पगड जाती जमाती जे काय आहेत, जे शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सर्वांना एकत्र बांधून ठेवलं होतं आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यांचाच अभ्यास करून बाबा चप्पल फिरकवण्याचा जो काम केलाय का माथेफिरूंनी, म्हणजे ह्या भारताची लोक
सुरक्षित आहेत का हाच मोठा पहिलेला प्रश्न आहे. म्हणजे आपण सुरक्षित आहोत काय? जिथं जग सुरक्षित नाही तिथं आपण पण सुरक्षित नाहीच आहोत. आणि आमची एवढीच मागणी आहे, म्हणजे आम्ही आता सगळ्या पक्षाची, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, मनसे असेल, सगळ्या सामाजिक संघटना म्हणजे बौद्ध महासंघ असेल, यांच्या वतीने आम्ही जो आज निवेदन द्यायला आलो आहे. आणि ज्या वकिलांनी हा जो हे केलेला आहे तर त्याची सनद रद्द झालेलीच आहे, पण त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला सजा लागायला पाहिजे, कारण जेणेकरून परत कुठला अशी घटना घडता कामा नये. आज आपण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे गवई साहेब आहेत त्यांच्यावर ज्या माथेबोरूंनी जो चप्पल मारून जो का हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याच्या निषेधात आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आणि त्याचा आम्ही निषेध करणार आहोत. आणि ज्या व्यक्तीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत, कृत्य केलेले आहेत, त्याला न्यायालयाने सजा दिली पाहिजे. आणि हाही निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलला या ठिकाणी जमलेलो आहे, तर त्याचा आम्ही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.